नमस्कार, मी शीतल माझ्या युट्यूब फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या निद्रातना सर्वांना शुभ दुपार। दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि मी आता इथं डाळ कांदा करायले। बुधवारी भाजी आणायला गेले नाही कारण पाऊस भरपूर होता, त्यामुळे मी भाजी आणायला गेले नाही। डाळ कांदाच पण आता असंच भाजी आणूसपर्यंत असंच चिकन ठेवते। माझी पूजा पण झालेली आहे। होत आलंय डाळ कांदा। शाई एवढी सटलेली आहे, भरपूर शाई सटलेली आहे आणि मी बाहेर उशीर काढून ठेवलेला आहे। स्वयंपाक माझा होऊसपर्यंत ही बाहेरच काढून सकाळी उठल्या पहिला, कारण फ्रीज मध्ये असल्यामुळे की नाही घट्ट असते, त्यामुळे तुम्ही बाहेर लवकर काढून ठेवायला लागते। स्वयंपाक करायच्या आधीच मी बाहेर काढून ठेवलेलं होतं। आता स्वयंपाक माझा पूर्ण झालाय त्यामुळे छान झालेला आहे, म्हणजे काढता येते। लोणी तूप काढणार आहे आता, शाईपासून लोणीपासून तूप काढणार आहे, ते तुम्हाला दाखवतेच। आणि तुपाच्या वाती करायचे आहेत मला, म्हणून मला तूप काढायचं आहे। तुपाच्या वाती संपलेले आहेत। इतकी अजून हाताने आहे शाई, ती पण घेते आता काढून, एकदमच होते। मी मुलांना शाई खायला देत नाही, कधी तर ठीक आहे। सारखी शाई खाल्ली ना घशाला खूप त्रास होतो। चला एका भांड्यात काढून घ्या, हे मोठंच भांडे घेणार आहे मी, यामध्येच काढून घेते आता शाई। इतकी शाई सटलेली बघा। रवीनं मी करणार आहे, चमच्यानं सुद्धा तुम्ही करू शकता, इतकी सोपी आहे लोणी काढायची। आणि लोणीपासून तूप करायचं आपण। एवढी शाई साठलेली आहे, एकदम सोप्या पद्धतीने लोणी काढायची, अशी करायची, एका मिनिटात निघते। एकसारखं असं शाईला हलवून घ्यायचं। आता याच्यावर असं पाणी घालायचं, छान निघले ना। जरासंच पाणी घालायचं, चमच्यानं पण करू शकता, इतकं सोपं आहे लोणी काढणं। अजून जरा घालते पाणी। पहिला रवीनं करायला गेलं की जरा जड वाटते, नंतर पाणी घातलं की नाही असं एकसारखं असं हलवून घेतलं ना मग हलकं होतंय, छान निघते। एकसारखं करून घ्यायचं, किती छान लोणी निघली बाबा। पाच मिनिटात लोणी निघतं। काय भांडी रॅट नाही, काय नाही, एकाच भांड्यात सगळं होते। लोणी पण एकाच भांड्यात काढायचं आणि कडवायचं पण यातच। आता लोणी काढायला गेलं ना भांडी भरपूर पडतात। हे पाणी सगळं आता निघलेलं की नाही ताक, याचं तुम्ही कढी पण करू शकता, झाडांना पण वतू शकता। किती छान लोणी निघले। स्वच्छ धुवून घ्यायचं 3-4 पाण्यानं। पाणी सगळं काढायचं। बघा किती छान लोणी निघल्या बघा, मस्त लोणी निघल्या आणि 5 मिनिटात होते ते नक्की करून बघा। आणि इथं ताक एवढं निघलेलं आहे, यातलं ताक ना थोडं मी झाडानं वतणार आणि जरा कढीला ठेवणार आहे। बारीक गॅसवर ठेवायची लोणी कडायला, बारीक गॅसवर छानपैकी कडू दे, तर मी बाकीची कामं आवरते। लोणी कडायला चालू झालेली आहे, कसं स्विंग करून आवाज येतोय बघा। लोणी कडायला सुरुवात झालेली आहे चांगली। बघा आवाज ना स्विंग येत होता की नाही, ते जरा आवाज कमी झालाय।
कडत आलेलं आहे आपलं तूप. वास खूप छान येतोय. इथंच थांबायची काही गरज नाही. आपली कामं करत राहायची आणि तूप बघत राहायचं. नाही बघितलं ना करपू शकतं. बघत बघत आपली कामं करायची. तूप आपलं झालेलं आहे. जरा तूप पुढे गेलं की करपू शकते. बघा हे जरा मी आता हलवलंय म्हणून असं पेस्ट झालंय. चला आता हे गार होऊ देऊया. मग आता पवतं करायला घेतो. तूप झाले कसं कळतंय बघा. ते न वास येतोय, छानपैकी वास येतोय. मला जर मी हलवलं त्यामुळे ती पेस्ट आहे, त्याला काही नाही होत. गाळताना सगळं निघून जाते. छान झाले. वास खूप छान आला आहे. असं नक्की तुम्ही ट्राय करा. तूप ज्यांना येत नसेल ना त्यांनी असं नक्कीच ट्राय करा. तूप गार झालेलं आहे. एका भांड्यात काढून घेते. वातीसाठी थोडंसं मी यात तूप काढून घेते आणि बाकीचं एका किटलीत घालून ठेवणार आहे तुपाच्या. राहिलेलं तूप किटलीत काढून घेते. तेलाची किटली आहे, चांगली घासून पुसून घेतलेली आहे. त्यात पाणी जरा सुद्धा राहता कामा नये ही काळजी घ्यायची. डबा घ्या, किटली घ्या, काही पण घ्या, बरणी घ्या किंवा किटली घ्या, कशातही तुम्ही जर तूप ठेवला असला ना तर लगेच आपण ना टोपण घालायचं नाही. गारू द्यायचं मग टोपण घालायचं. ह्या वातीत तयारच वाती आणलेली आहेत मिस्टरांनी. पहिला मी अशा वाती करून तुपाच्या वाती करायची. पहिला अशा वाती करून घेत होते. कापूस मिळतोय त्याचीच मी पहिला करत होते. आता सगळं रेडीमेड मिळायला लागले म्हणून चला म्हटलं करूया. तुपात आता सगळ्या ह्या वाती घालून घेते. मिस्टरांना सांगितलेलं 108चं मिळते असलं मोठं नाम सांगितलेलं. तर बाद झाले. एवढं हे माझा एवढासाच डबा आहे छोटासा. त्यात मी करत असते. संपलं की मग लगेच दुसरा आणि करत असते. आकाशने वाती आणल्यात विकत दाखवते तुम्हाला. संपले म्हणून त्यानं जाऊन घेऊन आलेला आहे. हे बरोबर आणलेत, मापात आणलेले आहेत. त्यातलं राहिलं तर मी बाजूला ठेवायचे. हे बरोबर आणलेले आहेत. हे आकाशनं आणलेलं आहे. गाईच्या तुपाचंच केलेलं आहे. म्हणजे असं म्हणतात त्यांनी गाईच्या तुपाचंच आहेत या वाती. त्याला वास पण खूप छान आहे आणि खरंच खूप छान आहे. तर घरात तूप असताना कशाला म्हटलं विकत आणू नकोस म्हटलं. 160 रुपयाला आहे बघा. गाईचंच तूप मी वापरत असते. घरात अजून तूप भरपूर आहे आणि शाई पण भरपूर साठल्या. म्हटलं चला त्याचंच तूप काढून आपण तुपाच्या वाती करूया म्हटलं. त्यासाठी मी ह्या तुपाच्या वाती करत आहे. मला अजून यात तूप लागणार आहे. घरात शिल्लक असलं की करायचं. एकदम टोपण नाही लावणार, तसंच ठेवणार आहे. अर्ध टोपण लावून हे असं मिक्स करायचं. ते या डब्यात मी घालणार आहे. एक 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 काढून असं घालत असते. तूप काढायची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. नक्की ट्राय करून बघा तैनू. काय भांडी पण रॅड होत नाही. एकाच भांड्यात घ्यायचं, एका भांड्यातच सगळं करायचं. गाईचं तूप पण खूप छान असते. गाईच्या तुपाच्या वाती पण लावणं घरात खूप शुभ असते. अशा तुपाच्या वाती करून ठेवल्या ना आरतीच्या वेळेला आपल्याला पट्ट दिशेने घेऊन आरती करता येते. म्हणून अशा तुपाच्या वाती मी करून ठेवत असते. खास मी तुपाच्या वाती करायच्यात म्हणून तूप आज केलेलं आहे. शाईपासून लोणी, लोणीपासून तूप कसं काढायचं एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली. नक्की ट्राय करा. आपल्या घरात पूजा रोज होत्या त्यामुळे अशा तुपवाती लागतातच रोजच. चला तर मी इथेच सेंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना. बाय. किती वाजलेत बघा, 2:45ला 5 मिनिटं कमी आहे. लोणी 5 मिनिटात निघतात. तूप कडवूनच एक 10-15-20 मिनिटं लागतात आणि गार करायला एक अर्धा तास लागतोय. त्यामुळे एवढा वेळ लागतोय ना.